चला पण थोडीशी घाई करायची, त्वरित लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. एकूण 4 धावसंख्येची पेनल्टी सुरुवातीलाच लागते. पंकज मालीने पकडलाय हा झेल. पहिला दे धक्का अभिषेक माली. हा पण गोलंदाज पादोपिवनचं पहिलं षटक या गोलंदाजाकडून हाताळलं जातं. मेगा फायनल कडे प्रस्थान करतोय देवीचा पाडा. खर तर हे मैदान देवीचा पाडा संघासाठी खूप लकी राहिले. आज त्यांची मेहनत सुद्धा खूप चांगली राहिली आणि लकी ड्रॉची चिठ्ठी सुद्धा अगदी त्यांच्या बाजूने लागली जाते. खरं तर संपूर्ण पुरस्कर्ते त्यांचे खुश आहेत. सन्माननीय अविनाश म्हात्रे असतील, अरुण म्हात्रे असतील, अशोकजी साळुंके तर अगदी नाचत गाजत अगदी त्यांच्या संघाकडे गेले, गला भेट घेतली. कारण आपल्या गावचा संघ अगदी मेगा फायनलमध्ये जातो हा त्यांना सार्थ अभिमान आहे. आणि संपूर्ण त्यांचा मेंटॉर मॅनेजमेंट टीम यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. विक्रम म्हात्रे आपलं मनपूर्वक स्वागत. प्रहार केला, काउंटर अटॅक, निखिलच्या डोईवरून हा फटका, ऐवा कॅच 1200. अजय कडून पकडलेला ऐवा कॅच. पुन्हा प्रहार केला, काउंटर अटॅक, ऑल ऑन द कार्पेट. क्षितिज माली चेंडू पकडेल, तत्वर घेतलेली अगदी एक जाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते राजा राणी घोट. हा संघ 7 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. कोडावे संघाने सुद्धा चांगला खेळ साकार केला. बेलोली 40+ संघाची आपण दमखम पाहिली, परंतु अंतिम टप्प्यामध्ये जर पाहिलं तर त्यांना पराभव सहन करावा लागला. परंतु ट्रॉफीच्या दिशेनं हा संघ पाहायला मिळेल. हातोडा चालवतोय. अंतिम पडामध्ये बॉडीचं बॅलन्स खूप चांगलं राहिलं निखिल माळीचं आणि तत्वर अगदी या धावा प्राप्त केल्या जात आहेत. बाजा बैलाचे मालक गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओहो, रोखले, थांबवले आणि अशा रीतीने पिवनचं पहिलं षटक. आणि पहिल्या षटकामध्ये अगदी धावपटलावरती धावा पाहायला मिळतात. 5 चेंडूंचा भेदक मारा, एकूण धावा पाहावयास मिळतात अगदी 9 धावा. आणि या षटकातील हा अखेरचा चेंडू प्रगती पथावरती आहे. अखेरचा बॉल अभिषेक माली, रफ्तार की गोली, रफ्तार के साथ गिरफ्तार. परंतु बेल्ट्स पडल्यात का हे पाहावं लागेल. आणि हे पाहता अगदी भन्नाट वेगाचा तेज तर्राट चेंडू अगदी यष्ट्यांना ब्रश होऊन गेला की काय. अगदी ब्लॉक हॉलचा मारा केला गेला होता आणि अगदी सुन्न करणारा चेंडू सफर केला आपल्या भात्यातून. पिवनचं पहिलं षटक समाप्त होतं जिथे धावा राहिल्या गुणतालिकेवरती. एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या डगमळते. 9 धावा लागतायत. सन्माननीय रॉयल व्यक्तिमत्व राजाराणी घोट संघाचे रॉयल पॅकर्स आणि अखंड रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नावाचा आपण डंका पाहतो असे सन्माननीय बालाशेठ धुमाल सुद्धा या लढतीला एन्जॉय करतायत. त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. ज्यांच्या माध्यमातून राजा राणी चषकाची दमदार मैफिल तळोजा MIDC मधील सर्वाधिक देखणं आयोजन घोट नगरीमध्ये पाहिलं. पैशांचा अक्षरशः पाऊस पडला आणि जिनीत पवार ठरला होता कोपरा संघाचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. असे आमचे बालाशेठ धुमाल आपलं मनपूर्वक स्वागत केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. रॉकेट फायर करण्याचा प्रयत्न. इथे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती पूर्णपणे आग ओकणारी गोलंदाजी समर्पित केली जाते. क्षितिज माली
पूर्णपणे प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून अतुलनीय कार्य इथे मात्र राखले जातं. अतुल दादा सुद्धा नेहमीच प्लेइंग 11 मध्ये आपण पाहतो. आज एक चांगले मार्गदर्शन त्यांचं पाहायला मिळतं खेळणे संघासाठी. हलवार पद्धतीने हा चेंडू सफर केलाय परंतु रोखले थांबवले. धावसंख्येचं वारू पहिल्या षटका दरम्यान पूर्णपणे विस्फोटक अंदाजामध्ये फटके येताना पाहिले परंतु आता या षटका दरम्यान धावसंख्येला रोख पाहायला मिळते. क्षितिज माली एक युवा जिगरबाज गोलंदाज, युवा टेम्परमेंट, युवा शक्तीचा जागर आणि यंदाचं हंगाम क्षितिज मालीनं चांगल्या पद्धतीने गाजवलंय. हलवार पद्धतीने हा चेंडू सफर केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका राहिला फक्त एकच जाव येते. सिंगल डबलला प्रामुख्याने महत्व दिले परंतु मोठ्या फटक्यांची आतिषबाजी इथे करावी लागेल फलंदाजी करणाऱ्या राजाराणी घोटे या संघाला. अगदी कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग ही या स्पर्धेची नियमावली आहे. ज्या संघाकडून या नियमावलीचं उल्लंघन राहिले ड्रेसिंग कोट हा सक्षमतेने परिधान करणं खूप गरजेचं आहे. आणि अडलल्यास अगदी 2 धावसंख्येची पेनल्टी आहे. 4 धावसंख्येची सुरुवातीलाच पेनल्टी लागली आहे खरं तर राजाराणी घोटे संघाला परंतु धावा रोखल्यात. दुहेरी अंकामध्ये पडाव केले. 10 का दम 10 धावा. समोर फलंदाज पाहायला मिळतो प्रथमेश. पहिला काढू पण हा बाद झाल्यानंतर दीपक आणि प्रथमेशच्या खांद्यावरती आता दारोमदार आहे. हलवार पद्धतीने हा चेंडू सफर केला. यष्टांच्या मागे अक्षय पाहतो. एक चांगली भूमिका तोही अगदी आपल्या संघासाठी सादर करतो. अगदी पहिला सुपर 12चा सामना बेलोली संघाविरोधात 8 चेंडू शांत राहिला आणि त्यानंतर त्यानं उत्तमरित्या खेळी साकार केली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओहो प्रहार केलाय, दमदार वार केलाय आणि इथे अगदी सीमा पल्ल्याड चेंडू जात असताना अगदी रोखले थांबवले आणि आता अविरतपणे धावा यायला आता सुरुवात होताना पाहायला मिळते. धावसंख्या विस्फोटक अंदाजामध्ये बनवणं गरजेचं. 12 धावा लागतात. 4 षटकांची लढत आहे. सेकंड सेमी. दोन षटक पाहिली. धावा बनल्यात 12. पहिलं षटक राहिले जिथे धावा राहिले 1 गडी बाद 9. आता या षटका दरम्यान अगदी 3च धावा या गोलंदाजानं खर्ची केल्या. रोशन साई स्पोर्ट चंद्र संघाचे सर्व काढू त्यांचे मेंटॉर मॅनेजर असतील फिरोज कर्दे यांचं कौतुकास्पद कार्य. अगदी काही दशक इथे स्पर्धा नाईटची झाली नव्हती आणि त्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोशानं नाईट स्पर्धेचा आगाज मुजबादेवी मैदान चिंद्रणवरती आपण होताना पाहिला आणि यंदाच हे मॅनेजमेंट खूप देखणं पाहायला मिळतं. पुरस्कर्त्यांची साथ राहिली, ग्रामस्थांचा सहभाग राहिला आणि त्यातून या स्पर्धेचा आपण बोलबाला अखंड या तळोजा MIDC परिभागामध्ये पाहतो. गावाची एकात्मता, गावाची एकजूट आणि एकजुटीचं प्रतीक आमदार चषक मधली यष्टी वाकवली. फर्निचर डॅमेज झटका क्रमांक 2. साईराज इंटरप्राइज सन्माननीय रोहिदाजी पाटील यांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर रोहित खाडेकर इव्हेंट मॅनेजमेंट एक चांगले राहिले. त्यांचा आज वाढदिवस आहे. अजून 2 धावसंख्येची पेनल्टी एकूण 6 धावा इथे ऍड होत आहेत. आयोजकांचा कटाक्ष नजर आहे. 12 धावा धावपटलावरती लागतायत आणि या षटका दरम्यान विस्फोटक अंदाजामध्ये धावा बनवण्याचे मनसुबे सादर करावे लागतील. ऑरेंज आर्मी विरोधात अगदी विस्फोटक अंदाज सादर करावा लागेल. नवीन गोलंदाज अक्षय गोंधळे. प्रहार प्रत्येक चेंडूकडून एक प्रहार करणं काही संगलट आलं. अगदी आमदार साहेबांचं स्वागत केलं आमच्या संपूर्ण युवा कार्यकर्त्यांनी. तकदीर पाडेकर खरं तर निकटवर्ती म्हणून चांगली भूमिका राहिली. त्यांच्या शुभ हस्ते पाहुण्यांचं आपण स्वागत पाहिलं.
आणि प्रचंड मोठी जबाबदारी या स्पर्धेमध्ये संपूर्ण आमच्या रोशन साई स्पोर्ट चंद्रन संघाची राहिली। या स्पर्धेमध्ये उत्तम रीती सर्वांचं कार्य राहिलं, परंतु काहीच शांत क्रिकेट आहे। 13 धावा लागतायत। राखीव काढू काहीच नाराज आहे राजाराणी घोट संघाचा, कारण 2 राखीव काढू आहेत। काहीशी हितगुज साधतायत की हा काढू पुढे यायला होता, इथे हा चेंडू खूप सोपा होता, इथे षटकार येणं खूप गरजेचं होतं, परंतु खेळपट्टीमध्ये खेळत असताना मोठा दबाव असतो आणि दबाव तंत्राच्या मनगटीमध्ये पाय देत खरं तर चांगला खेळ हा साध्य करायचा असो। पहिल्या 3 षटकांदरम्यान धावा पाहायला मिळत आहेत अगदी 2 गडी बाद, एकूण धावपटलावरती 13 आणि पहिल्या पूर्वार्धातील एका षटकाचा खेळ शिल्लक आहे। अलीकडच्या षटकादरम्यान अक्षयने अगदी फक्त एकच धाव खर्चिक केली, इकॉनॉमिकल स्पेल हा साकार केलाय। रोहित खाडेकर वलप यांचाच वाढदिवस आहे, त्यांनाही वाढदिवसाच्या मनपूर्वक आम्ही शुभेच्छा देतो। 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, स्पीडली खेळायचा आपण। या संघातून जो संघ जिंकेल तो देवीचा पाडा या संघासमोर खेळेल, अगदी बिग बॅटल। ओहो, प्रहार केला, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय, हर्षदने हा झेल पकडलाय। हर्षवर्धित कार्य हे साध्य केलं जातं। षट धुमाल कोलिकोपर यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील उत्तमरित्या मंडप आस्थापन पाहायला मिळतो, त्यांचंही आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। फक्त एकच कॉल आमचा दादा सक्षमतेनं लगेच काम करतो, त्यांचं आम्ही आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो। अतिशय अल्प दरामध्ये आम्हाला मंडपचं आस्थापन त्यांनी उभं केलं, अशोक कुंभकर यांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आभार। अगदी पेनल्टी मध्ये खूप वाढ होते, ओके व्हाईट टी शर्ट असेल तर 2 धावांची पेनल्टी आहे, कारण त्यांचा ड्रेस कोड रेड आहे। 6 धावांची पेनल्टी लागते। हळूहळू त्यांचे खेळाडू येत आहेत, चला आपण खेळाडू कक्षामध्ये रुजू व्हायचे। खर तर एकाच वेळी 2 स्पर्धा खेळत आहेत। आयोजक तुम्ही सांगा, आम्ही देऊ? हा, शेवटी देऊ शकता आपण, कारण अंतिम पडावामध्ये त्या पेनल्टी ऍड केल्या जातील। धाव संख्या काहीशी शांत आहे, शांत रवैया आजमावलाय। ऋतिका मला माहिती देत आहेत अगदी 15 धावा लागतायत धाव पुस्तकावरती। गोलंदाज साजिश मालीचा चेंडू मिडॉनकडे, चेंडू ट्रॅव्हल होतो, अति वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न, जजिंग चुकलंय, बॅकअप चांगलं राहिलं। विनोद माली बॅकअप साठी सज्ज होता आणि अगदी या चेंडूगणिक 2 धावा चपलतेने प्राप्त केल्या जात आहेत। 17चा खतरा काहीसा मंडरावतोय। अजूनपर्यंत पाहिले तर पहिल्या पूर्वार्धातील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि हे 2 चेंडू खूप इम्पॉर्टंट। चेंडू क्रमांक 5 साजिश माली 80-11 खेळणे। राजाराणी घोट संघ फलंदाजीच्या बोलावरती पाहायला मिळतो, कार्पेट डीप 100 कव्हरच्या दिशेने हा फटका, पुन्हा एकदा 2 धावा होतील का? चांगलं जजिंग अक्षयच्या माध्यमातून चांगली पकड पाहिली आणि हे पाहता अगदी 2 धावा घेण्याच्या नादामध्ये खेळाडूला आता मात्र माघारी परतावं लागेल। खेळाडू बाद होतोय। रुपेश साळुंके बॅक टू द पवेलियन, एक चांगले योगदान साध्य करण्याचा प्रयत्न होता या लढतीमध्ये। काही खेळाडूंची अनुपस्थिती हे पाहता अगदी धावसंख्या रखडली आहे। सुनील साळुंके यांचा हा खेमा पाहतो, कॅप्टन कुल म्हणून ज्यांची ख्याती यंदाचा हंगाम या संघाने चांगलं गाजवलं आणि हे पाहता अगदी या लढतीमध्ये काही खेळाडू त्यांचे अवेलेबल नाही आहेत, हळूहळू त्यांचे खेळाडू येत आहेत आणि फिल्डिंग मध्ये ते आता जॉईंट होतील। एक वेगळ्या स्पर्धेमध्ये ते खेळण्यासाठी गेले, रोखले, थांबवले। खेळाचं पहिलं पूर्वार्ध हे समाप्त झाले, जिथे धावा बनताना पाहायला मिळाल्या। एकूण धाव संख्या धाव पुस्तकावरील 4 गड्यांचा खात्मा। राजाराणी घोट संघ जाऊन पोहोचतोय अगदी 18 धावा लागतात, परंतु पेनल्टी इथे घोषित केली जाईल। कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील जबरदस्त गुणसंख्याक लेखन आशिष म्हात्रे सर खडद आणि यापुढील
17 दरम्यान ते कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतील. आमचे स्कोरर कन्फ्यूज आहेत. इथे पेनल्टी आहे. धावा झाल्यात अगदी 18. तर अगदी 7 धावसंख्येची पेनल्टी लागली. नक्कीच टीम राजाराणी घोट संघाला जेव्हा फलंदाजीसाठी अंश 11 खेळणे संघ येईल तेव्हा पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती अगदी 6 धावा आम्ही ऍड करू अशी आमच्या गुणलेखकांची भूमिका आहे. थँक्यू. डीजे म्युझिक. साई स्पोर्ट चिंद्रन व ग्रामस्थ मंडळ चिंद्रनच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे आणि या स्पर्धेतील शेवटचा दिवस तर बघा पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये विचार जर केला तर 18 धावा कुठल्या 19 धावेचं टार्गेट सेट केलंय टीम खेरणे संघासमोर 19 धावेचा टार्गेट आहे आणि पॅनल्टीचा विचार जर केला तब्बल 6 धावेची पॅनल्टी अगोदर या टीमला दिली गेली आहे. जर समोरच्या टीमचा आक्षेप असेल ओके 19 धावेची गरज. पहिला षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो. पहिला चेंडू खराब फेकलाय. अतिरिक्त चेंडू फेकलाय. एक धाव स्कोर कार्ड वरती येते आणि त्यामध्ये पेनल्टीच्या 6 धावा ऍड केल्या जात आहेत. टोटल स्कोर ऑन अ बोर्ड 7 धावा आपण पाहतोय. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 12 धावेची गरज. यावेळेस जबरदस्त हिट. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट. 4 रन. धावपलकावरती 8 धावेची गरज आहे. मॅच जिंकण्यासाठी अजून एक चांगला फटका नो मॅन्स लँड मध्ये आलाय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. धावपलकावरती टोटल 13.
चांगला फटका, अप्रतिम स्ट्रोक, लॉंग ऑनला फिल्डर तैनात, त्याच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदारी 4 रन. पूर्णपणे सामन्यावरती वर्चस्व टीम खेरनेचा आपण पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही आलाय. डॉट बॉल. आणि मला इथे स्कोरिंग करण्याची संधी दिल्याबद्दल पूर्ण रोशन साई स्पोर्ट व ग्रामस्थ मंडळ चिंद्रनचं मी आभार व्यक्त करतोय. 5 दिवसामध्ये स्पर्धा कव्हर केली.